अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करावा आणि त्याचे फायदे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान शंकराची उपासना बरेच लोक करतात. खास करून आपल्या माता भगिनी भगवान शंकराला नित्य जल अर्पण करून भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात. भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे रुद्राभिषेक. रुद्राभिषेकामुळे भगवान शंकर लवकर प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. पण रुद्राभिषेक करणे म्हणजे अत्यंत खर्चिक बाब आपण समजतो. अनेक माता भगिनी इच्छा असूनही रुद्राभिषेक करण्यापासून वंचित राहतात किंवा करत नाहीत. पण मला वाटते हा एक अत्यंत चुकीचा समज आहे. कारण आपण आपल्या घरी कोणत्याही अनावश्यक खर्चाशिवाय रुद्राभिषेक करू शकतो. आपल्या घरीच किंवा मंदिरात आपण स्वतः रुद्राभिषेक करावा याचीच माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रुद्राभिषेक कशाला म्हणतात तर रुद्र म्हणजे भगवान शिवांचे मूळ स्वरूप आणि याचा अभिषेक म्हणजे पवित्र स्नान. आपण मंत्रोच्चाराने जे भगवान शिवांच्या स्वरूपाचे भावयुक्त होऊन पवित्र स्नान करतो त्यालाच आपण रुद्राभिषेक म्हणतो. हा विधी सर्व प्रकारच्या संकटाचे निवारण करणारा, ग्रहदोषापासून मुक्ती देणारा आणि सुखसमृद्धी, उत्तम आरोग्य, मनोकामना पूर्ण करणारा आहे. या विधीमध्ये शिवलिंगावर विविध पदार्थांनी अभिषेक केला जातो आणि रुद्रसूक्त किंवा रुद्रमंत्र याचे पठण केले जाते. रुद्राभिषेक विधीला लागणारे साहित्य आणि म्हणायचे मंत्र हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपण ब्राह्मणांकडून किंवा गुरुजींकडून हा विधी करून घेतो. त्यामुळे ती थोडी खर्चिक बाब आपल्याला वाटते. पण जर आपल्याला हा विधी, काळ, वेळ, विधीला लागणारे साहित्य आणि करण्याची पद्धत माहीत झाली तर रुद्राभिषेक आपण स्वतः आपल्या घरी किंवा आपल्या परिसरातील शिवमंदिरात करू शकतो. रुद्राभिषेक कधी करावा? प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी, ज्याला आपण प्रदोष तिथी म्हणतो, ती तिथी रुद्राभिषेकासाठी सर्वोत्तम काळ समजला आहे. किंवा मग श्रवण किंवा आर्द्रा या 2 नक्षत्रावर करू शकतो. कारण हे दोन्ही नक्षत्र भगवान शंकरांना अतिप्रिय आहेत. या 2 नक्षत्रापैकी कोणतेही एक नक्षत्र जर सोमवारी येत असेल तर हे रुद्राभिषेकासाठी विशेष फलदायी समजले आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला माहीतच आहे, महाशिवरात्री आणि श्रावण महिना रुद्र अभिषेकासाठी सर्वश्रेष्ठ मानला आहे. यापैकी कोणताही दिवस तुम्ही रुद्राभिषेकासाठी ठरवू शकता. आता पूजाविधीला कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहे ते पाहूया. रुद्राभिषेकासाठी लागणारे साहित्य. सर्वप्रथम पूजा मांडणीसाठी लागणार आहे चौरंग किंवा पाट. त्यावर अंथरण्यासाठी स्वच्छ लाल किंवा पांढरे वस्त्र. अभिषेक करण्यासाठी ताम्रपात्र, ज्याला आपण गळती पण म्हणतो, आणि एक तांब्या पाणी घेण्यासाठी. त्यानंतर अभिषेकाचे पाणी साठविण्यासाठी एक मोठी परात किंवा तांब्या आपल्याजवळ लागतो. आणि पाणी भरून असलेली कळशी, ती पण जवळ असली पाहिजे. अभिषेकासाठी लागणारे साहित्य म्हणजे शुद्ध जल, जर आपल्याजवळ गंगाजळ असेल तर फार उत्तम. त्यानंतर कच्चे दूध म्हणजे जे उकळले नाही ते. त्यानंतर दही, गाईचे तूप, मध आणि साखर किंवा गूळ. त्यानंतर पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे आपल्या घरी असलेले धातूचे किंवा स्फटिकाचे शिवलिंग. नसेल तर तुम्ही मातीचे पार्थिव शिवलिंगही बनवू शकता. त्यानंतर बेलपत्र, वेगवेगळ्या रंगाची फुले जसे की पांढरी, निळी फुले, धोतऱ्याची फुले, फळ. त्यानंतर अष्टगंध, चंदन, भस्म किंवा विभूती, कापसाने बनविलेले जानवे, अक्षता घेताना चेक करून घ्यायच्या. तांदूळ तुटलेले किंवा खंडित झालेले नसावेत. त्यानंतर एक नारळ
पूजेची सुपारी आणि सोबत विड्याची पाने. त्यानंतर उदबत्ती किंवा अगरबत्ती, दिवा लावण्यासाठी निरांजन, कापूर, घंटा किंवा शंख. त्यानंतर पूजा झाल्यानंतर अर्पण करण्यासाठी फळे, मिठाई किंवा खीर हे नैवेद्य म्हणून आणि काही नाणी म्हणजेच दक्षिणा. आणि हो, आपल्याला फळांचा रस म्हणजे नारळ पाणी किंवा उसाचा रस. आता सर्व साहित्य घेऊन झाल्यावर पूजा कशी मांडायची हे आपण बघूया. पूजेची मांडणी. सर्वात आधी आपल्याला स्वतः स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. त्यानंतर चौरंग किंवा पाठावर स्वच्छ वस्त्र अंथरायचे आहे. आपल्याला घरी जर शिवपरिवाराचा फोटो असेल तर तो चौरंगाजवळ ठेवावा. आपल्याला चौरंगावरच आधी अभिषेक करायचा असल्याने वस्त्र अंथरल्यानंतर त्यावर आपण घेतलेली परात अथवा मोठा ट्रे त्यावर ठेवायचा आणि त्यात शिवलिंग ठेवायचे. सर्वात आधी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपली पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला हा दिवा अखंड चालू स्थितीमध्ये ठेवायचा आहे. आता सर्वात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. गुरुजी पूजेवेळी आपल्याकडून संकल्प करून घेतात. तो संस्कृतमध्ये असतो. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये करू शकतो. संकल्प कसा करायचा तर उजव्या हातात पाणी घ्यायचे, त्यात एक फूल आणि थोड्या अक्षता टाकून डोळे मिटून मनातल्या मनात म्हणायचे. मी असं म्हटल्यावर आपले नाव घ्यायचे. आज दिनांक असे म्हणत ज्या दिवशी अभिषेक करत आहे त्या दिवसाची तारीख आणि तिथीचे नाव घेऊन या शुभ दिवशी माझ्या कुटुंबाच्या सुखी समृद्धी, आरोग्यप्राप्ती आणि सर्व संकटनाश या हेतूसाठी भगवान शंकरांचा रुद्राभिषेक विधी पूर्ण करत आहे असे म्हणत हातातले पाणी परात किंवा ट्रेमध्ये सोडून द्यायचे आहे आणि 2 पळी हातात पाणी टाकून ते ट्रेमध्ये परत सोडून द्यायचे. असा संकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला गणेश पूजा करायची आहे. यासाठी गणपती बाप्पांना चंदन, फूल, अक्षता अर्पण करून नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला मुख्य अभिषेकाला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला महामृत्युंजय मंत्र येत असेल तर, नाहीतर ओम नमः शिवाय हा मंत्र अभिषेक पूर्ण होईपर्यंत सतत म्हणायचा आहे. मंत्र उच्चारण सुरू केल्यानंतर ताम्रपात्र किंवा गळती घेऊन त्यात पाणी टाकून ती पाण्याची धार शिवलिंगावर पडेल असे धरून ठेवायचे आहे. आता लक्षात हे ठेवायचे आहे की पाण्याची संततधार शिवलिंगावर पडत राहील आणि सोबतच आपण अन्य वस्तूंचा अभिषेक शिवलिंगावर करू. म्हणजे गळतीमधले पाणी संपायच्या आधी त्यात पाणी टाकायचे आणि पाणी टाकून मग एक एक वस्तू शिवलिंगावर थोड्या थोड्या अर्पण करायच्या आणि मंत्र उच्चारण सतत सुरू. अशा पद्धतीने जलाभिषेक सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा आहे. जलाभिषेकासोबत हळूहळू दूध शिवलिंगावर टाकायचे. दूध टाकून झाल्यावर जलाभिषेक सुरू ठेवायचा आणि थोड्या अंतराने दही, तूप, मध शिवलिंगावर अर्पण करायचे. त्यानंतर शिवलिंगावर साखर किंवा गूळ अर्पण करायचा. जलाभिषेक सुरूच ठेवत आपल्याला दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून पुन्हा शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला फळाचा रस म्हणजे नारळ पाणी किंवा उसाचा रस शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. यानंतर आपल्याला थोडा वेळ जलाभिषेक सुरू ठेवत शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि जलाभिषेक सुरू ठेवत अभिषेकात म्हणावेचे मंत्र. भगवान शिवशंकरांचे ध्यान व प्रार्थना. श्री रुद्र मराठी किंवा संस्कृतमध्ये पठण करू शकता. श्री शिवमहिमा स्तोत्र मराठी किंवा संस्कृत. श्री शिवकवच स्तोत्र मराठी किंवा संस्कृत. श्री कालभैरवाष्टक. श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र. श्री सूक्त. महामृत्युंजय मंत्र 1 माळ. अमृत संजीवनी मंत्र 1 माळ. संजीवनी मंत्र 11 माळ. आणि सर्वात शेवटी शिवहर शंकर नमामि शंकर हे ध्यान करावे 11 वेळा. हे सर्व मंत्र स्तोत्र आपल्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. यानंतर आपला जलाभिषेक बंद करायचा आहे. पण आपल्याला मंत्र उच्चारण बंद करायचे नाही. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला शिवलिंगाचा शृंगार करायचा आहे.
आता शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि त्यावर भस्म किंवा विभूती अर्पण करायची आहे आणि चंदन किंवा अष्टगंध लावायचे. यानंतर शिवलिंगाला कापसाचे बनवलेले जानवे घालायचे. शिवलिंगावर अक्षता अर्पण करायच्या. त्यानंतर बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने बेलपत्र शिवलिंगावर व्हायचे. शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणून 108 बेलाची पाने शिवलिंगावर व्हावीत. त्यानंतर पांढरी किंवा निळी फुले, धोत्र्याचे फूल आणि फळ शिवलिंगावर अर्पण करायचे आणि त्यानंतर धूप दीप लावून शिवलिंगाला दाखवून बाजूला ठेवायचे आणि नैवेद्य अर्पण करून हात जोडायचे. आपल्याला कापूर लावून किंवा तुपाच्या दिव्याने भगवान शंकराची आरती करायची. आरती झाल्यानंतर आपल्याला दक्षिणा म्हणून शिवलिंगाजवळ काही पैसे ठेवायचे आहेत आणि ते नंतर मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करून द्यायचे आहेत. दक्षिणा ठेवल्यानंतर हातात पाणी घ्या आणि पूजेत झालेल्या कळत न कळत चुकीसाठी भगवान शंकरांना क्षमा मागा. येथे तुमचा रुद्राभिषेक संपन्न झाला. अशा तऱ्हेने आणि सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरी रुद्राभिषेक करू शकतो आणि भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन सर्व मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या इतर स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.